तूनच बिग बॅश आहे कारण हे तर आता मला वाटतं मलाही लोक बघत असतील. हॅलो एव्हरीवन, आज मी तुम्हाला घेऊन जात आहे मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये. बरोबर ऐकलात तुम्ही, आज मी तुम्हाला घेऊन जात आहे मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये. इथे क्रिकेटची टुर्नामेंट होत आहे आणि मी असं ऐकलं आहे ऑलमोस्ट 16 टीमनी इथे पार्टिसिपेट केलेला आहे. आणि हा मीरा भाईंदर बिग बॅश स्पॉन्सर केलेला आहे श्री पांडुरंग वारे एनपी स्पोर्ट्स कडून. आणि हा टुर्नामेंट 18 डिसेंबर पासून सुरू झालेला आहे आणि फायनल आहे 22 डिसेंबरला म्हणजे संडेला. तर चला माझ्या बरोबर, मी तुम्हाला आत घेऊन जाते आणि सगळी डिटेल्स दाखवते. इथे मॅच आता सुरू झालेली आहे. सकाळी 10 वाजता टॉस उडवलेला आहे आणि आज थर्ड डे आहे. आणि इकडे काय काय अरेंजमेंट केलेली आहे एनपी स्पोर्ट्सनी आणि बाकी ऑर्गनायझरनी, हे सगळं आपण डिटेल्स इथून घेऊया. आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला काहीही ॲड्रेस बिड्रेसची गरज असेल तर ती पण मी डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे. तर चला माझ्या बरोबर आपण आज जाऊया आणि सगळी अरेंजमेंट पाहूया. अब ये तो और दूर दराज भेज दिया है. जसं तुम्ही बघत आहे मॅच सुरू झालेली आहे आणि कॉमेंट्री पण एकदम ऑसम चाललेली आहे. कॉमेंट्री मध्ये पण कोण कोण आहे मी यांची पण डिटेल्स तुम्हाला देणार आहे. आणि मी ऐकलं आहे खूप मोठे मोठे कॉमेंट्री साठी इथे आलेले आहेत. जसं काय तुम्ही बघत आहे इथे खाण्यापिण्याची पण सोय आहे. गावच्या लोकांनी म्हणजे गावदेवी आई फास्ट फूड कॉर्नर आणि इकडे वडापावचा पण स्टॉल आहे. वडापाव कोणाला नाही आवडत आणि गेम बघायला आलो आहे, मॅच बघायला आलो आणि वडापाव आणि चाय बेस्ट आहे ना. 75 एटलीस्ट, और अगर 80 हो गए तो बल्ले बल्ले. जसं तुम्ही बघत आहे इथे खेळाडू संघ पण दिलेला आहे. हा खेळाडू संघाचा स्टँड आहे. इथे अँब्युलन्स पण दिलेली आहे. अँब्युलन्स ह्याच्यासाठी की कोणालाही काही इजा झाली तर पटकन त्यांना उपचार भेटावे म्हणून नितीन वारेंनी एक चांगली फॅसिलिटी ठेवली आहे की त्यांनी आता एक अँब्युलन्स पण ठेवली आहे. ही फॅसिलिटी मला खूप आवडली आहे आणि हे ऑर्गनाइज खूप वेल मेंटेन ठेवलेलं आहे. अजून एक मी तुम्हाला दाखवते आणि पिण्याच्या पाण्याची सोय पण केलेली आहे. तर जसं की आपण बघितलं इथे अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध आहे. आणि हा आहे इकडचा टॉस बॉक्स. इथे टॉस उडवला जातो आणि टीम सिलेक्शन केली जाते, म्हणजे टीम बॅटिंग करणार या बॉलिंग करणार हे डिसाईड केलं जातं. तर नेक्स्ट आता टॉस होणार आहे, तो पण आपण आता लवकरच कॅप्चर करूया. आणि इथे आहे खेळाडूसाठी चेंजिंग रूम. हे पण मी पहिल्यांदा बघितलं आहे. मी असं ऐकलं आहे की टुर्नामेंट जशी ग्राउंड मध्ये होत असतात तर चेंजिंग रूमची फॅसिलिटी नसतात, ते लोक गाडी बिडी मध्ये जाऊनच चेंजिंग करतात. पण इकडे नितीन वारे सरांनी इथे चेंजिंग रूमची फॅसिलिटी दिलेली आहे. मला वाटतं हे खूप चांगलं आहे. खेळाडू लोकांना स्पेशली त्यांना फ्रीली इथे म्हणजे कपडे बिपडे चेंज करून या रिलॅक्स होऊन जाऊ शकतात. तर ही बेस्ट फॅसिलिटी आहे. फ्रेंड्स, आता आपण बघितला टॉस बॉक्स, चेंजिंग रूम, त्याच्यानंतर आपण वळूया इम्पॉर्टंट थिंग्स कडे. कॉमेंट्री बॉक्स हा आहे इकडचा कॉमेंट्री बॉक्स. इथे कॉमेंट्री बेस्ट चाललेली आहे. हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही लँग्वेज मध्ये इथे कॉमेंट्री केली जात आहे. आणि नेक्स्ट आहे आपला युट्यूब ब्रॉडकास्टिंग टीम. हे खूपच चांगलं आहे की पूर्ण लाईव्ह मॅच युट्यूबवर आता दाखवली जात आहे, पूर्ण ब्रॉडकास्ट होत आहे. इकडची प्रत्येक 1 बाय 1 स्टेप या बॅटिंग, बॉलिंग, किती झाले, नेक्स्ट टीम कोणती आहे, सगळं लाईव्ह इथे ब्रॉडकास्ट होत आहे. हे पण नितीननी खूप चांगली अरेंजमेंट केलेली आहे. बघा, कारण या स्पर्धेचे 5 दिवसांच्या काही आठवणी आहेत, काही क्षण आहेत, जे ब्लॉक आहेत. स्वाती मॅडम इकडे आज आलेले आहेत आणि नितीन वारे कारण वर्गमित्र. स्वातीजी वेलकम, सुस्वागतम. काय म्हणाल, एक जबरदस्त आयोजन आज टेनिस विश्वाच्या माध्यमातून तुमचा वर्गमित्र नितीन वारेजींनी यांनी केलेलं आहे. कसं वाटतंय मोरव्याचं ग्राउंड, मस्तपैकी आयोजन आणि नितीन वारेंजी यांच्या जोडीला तुम्ही काय म्हणाल?
ऍक्च्युली मला तर खूप प्राऊड फील करत होत आहे, कारण का माझा म्हणजे क्लासमेटनी हे ऑर्गनाईज केलंय म्हणून मला खूप प्राऊड फील होत आहे. आणि इकडे येऊन पण मला खूप प्राऊड फील होत आहे. मी कधी असं अरेंजमेंट मध्ये अटेंड झाली नाही आहे, हा माझा फर्स्ट टाइम आहे. आणि मी असं ऐकलं आहे नितीन वारेने इथे अँब्युलन्सची पण सोय केली आहे आणि स्पेशली चेंजिंग रूम इथे अवेलेबल करून दिला आहे, हे पण मी फर्स्ट टाइम बघितलं आहे. तर मला तर खूप प्राऊड फील होत आहे आणि मी तर सगळ्यांना जाऊन सांगणार आहे की माझ्या क्लासमेटनी हे सगळे अरेंजमेंट केलेली आहे. स्वातीजी, रसिक प्रेक्षक कंपल्सरी जर असले, कारण स्पर्धा कितीही मोठी जरी असली तरी रसिक प्रेक्षक आणि आज युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 197 देश ही मॅच लाईव्ह बघतायत, काय म्हणाल? हे तर अजूनच बिग बॅश आहे, कारण का जसं तुम्ही बोललात 197 देश बघत आहे. तर आता मला वाटतं मलाही लोक बघत असतील. आणि मी असं ऐकलं आहे की ह्यांनी विनरसाठी गोल्ड रिंग ठेवलेली आहे. तर बेस्ट ऑफ लक जे फायनल विनर होणार आहे त्यांच्यासाठी, आणि ऑल द बेस्ट सगळ्या टीमसाठी. चला, धन्यवाद. फ्रेंड्स, आता लाईव्ह टॉस होत आहे. हा माझा लाईव्हचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मी कधी लाईव्ह टॉस बघितलेला नाही आहे. तर चला माझ्या बरोबर आपण लाईव्ह टॉस बघूया. आता जय श्रीराम आणि ठाकूर 11 यांच्यामध्ये टॉस होत आहे आणि हा टॉस उडवलेला आहे एनबी स्पोर्ट्स. तर हा टॉस जिंकलेला आहे जय श्रीरामनी. मगाशी जसं जिंकलेला तसाच हा जय श्रीरामनीच टॉस जिंकलेला आहे. बघूया, मला वाटतं हे बॉलिंगच घेतील आता. जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. जय श्रीराम टीम या कॅप्टनला गोविंद भेटायला आली आहे. तर ह्यांच्याकडून थोडीशी मुलाखत घेऊया आणि ह्यांच्याबद्दल जाणून घेऊया. आणि मी असं ऐकलेलं आहे की या बिग बॅशचा जो सॉन्ग आहे हा पण ह्यांनीच बनवलेला आहे. तर ह्याच्याबद्दल पण आपण ह्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेऊया. डोक्याला असा हात लावला, बोट लावला आणि सांगितलं. माझं नाव मी मीरा भाईंदर मध्ये उत्तनचा खेळाडू, रहिवासी खेळाडू आहे. आणि आज आमची इथे जयश्रीरामची संघ, आमचा बिपिन दुबे यांनी संघ आमचा आयोजित केलेला येते. आणि या स्पर्धेचं जे गाणं नितीन वारे याने मला सांगितलं होतं की असं असं गाणं बनवायचं. त्याला सांगितलं, ते गाणं स्वतः कंपोज केलं, स्वतः स्टुडिओ मध्ये गायलं आणि स्वतः वाजवलं देखील. आणि या स्पर्धेला टायटल सॉन्ग म्हणून ते मी सॉन्ग या स्पर्धेला मी डेडिकेट केलेलं आहे. मीच गायले, पण मीच गायला. तसं बघायला गेलं तर मी टोटल म्हणजे ऑलराऊंडर बनायची. डान्सिंग पण ट्राय करूया. हाय फ्रेंड्स, आता मी इथे आली आणि मला इथे अजून एक माझा फ्रेंड भेटलेला आहे, मोनिश. चला आपण आता त्याची थोडीशी मुलाखत घेऊया आणि त्याच्याबरोबर थोडंसं बोलूया. हाय मोनिश आणि माझ्याहून खूप हाईट आहे. आपण जो टॉस केला जय श्रीराम आणि ठाकूर 11 मध्ये, सेकंड टीम ही आहे. ह्यांची आता बॅटिंग होणार आहे. तर थोडं बोलून घेऊया ह्याला आता कसं फील होतंय आणि कसं वाटतंय. तो कैसा फील हो रहा है? एक्साइटमेंट तो है, बड़ा टूर्नामेंट है मीरा भाईंदर का और बस आइकॉन वाला टूर्नामेंट है, इसलिए बहुत एक्साइटमेंट है. तो बेस्ट ऑफ लक. थैंक यू. मैंने वैसे तो जय श्रीराम को बेस्ट ऑफ लक किया है, तो तुमको भी बेस्ट ऑफ लक करिए और तुम्हारी टीम को भी बेस्ट ऑफ लक. थैंक यू. अच्छे से खेलना और ट्रॉफी लेके आना. 5 ते 6 वेगवेगळे फ्रूट बास्केट मध्ये फ्रूट तुम्ही बघताय. त्यानंतर हे टी शर्ट्स मॅडमच्या माहितीसाठी, कारण बघा प्रत्येक मॅन ऑफ द मॅच मध्ये एवढी पारितोषिक आहेत. आणि त्यानंतर के बॅग्स तुम्ही बघतायत. जेटी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून तुम्ही बॅग बघत आहात. रॉसिंग बहुत ही अच्छा लगा टूर्नामेंट खेलने में, क्योंकि ये पहली बार इधर हुआ और बहुत ही मजा आया टूर्नामेंट खेल के और बहुत अच्छा लगा. आता दाखवते की खेळाडूंना काय काय पारितोषिक दिले जाते. बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट विकेट प्लेअर, बेस्ट त्यांच्यासाठी ही प्राइज दिलेली आहे. सायकल त्यांच्यासाठी दिलेली आहे, बेस्ट सायकल पण दिली आहे. आणि बाईक हे पण पारितोषिक मध्ये आहे. बाईक नाही कोणालाही भेटणार आहे. आपण संडे पर्यंत वेट करूया की हे कोणाला पारितोषिक भेटणार आहे. आणि इकडे बघा तुम्ही, इकडे जे ट्रॉफी, म्हणजे मला वाटतं सगळ्या प्लेयरला बाईक आणि सायकल पेक्षा ट्रॉफी खूप इम्पॉर्टंट असते. तर तुम्ही बघत आहात इथे
GT स्पोर्ट्स मधून जे टीम जशी खेळली जातात आणि स्पेशल मॅन ऑफ द मॅच या बेस्ट प्लेअर बेस्ट बॉलर त्यांच्यासाठी ही बॅट पारितोषिक म्हणून दिली जाते. आणि लास्ट फायनलच्या नंतर ही ट्रॉफी दिली जाणार आहे. तुम्ही बघत आहात बेस्ट बॉलरची ही ट्रॉफी आहे. बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द मॅच सिरीज ची 2 ट्रॉफी आहे. आणि हा आहे रनरअप साठी ही मोठी ट्रॉफी आहे. आणि फायनली तुम्ही बघत आहात विनर साठी ही एवढी मोठी मीरा भाईंदर बॅश कोणाला भेटणार आहे आपण वेट करूया संडे पर्यंत. विनरची ही ट्रॉफी आहे. आणि एवढंच नाही, जी विनर टीम होणार आहे त्याच्या कॅप्टनला सोन्याची अंगठी पण दिली जाणार आहे. आणि इथे हे खूप सारे ट्रॉफी आहे. मला वाटतं प्लेयर लोकांना सायकल आणि बाईक पेक्षा जास्त त्यांचा प्राऊड फील होतो जेव्हा त्यांना ट्रॉफी भेटते. कारण मला तर असंच वाटतं की ट्रॉफी खूप इम्पॉर्टंट आहे ज्यांना भेटते त्यांना. बेस्ट ऑफ लक, मी सगळ्या प्लेयरला बेस्ट ऑफ लक देते की ज्यांना ही ट्रॉफी भेटेल. खरंच खूप आनंदाचा क्षण असतो तो. आपण संडेला हा बघूया की ही ट्रॉफी कोणाला भेटणार आहे. तोपर्यंत आपण वेट करूया. तर फ्रेंड्स, तुम्ही बघत आहात जय श्रीराम टीम आणि ठाकूर 11 टीम ही आता खेळत आहे. चल बघूया आपण कोण विन होत आहे. मी तुम्हाला अपडेट करीन की या टीम मधून कोण विनर झाले आहे. ते प्रथमेश ठाकूर श्रीराम टीम मधून 11 बॉल मध्ये 50 रन केले आहे. म्हणजे हाफ सेंचुरी मारलेली आहे. खरंच म्हणजे काय बोलू, खूप तारीफ केली पाहिजे या प्रथमेश ठाकूर. कमी बॉल मध्ये कोणी 11 बॉल मध्ये हाफ सेंचुरी मारलेली आहे. म्हणजे फक्त 4 आणि 6 कंटिन्यू मारत आहे हा मुलगा. खरंच खूपच कौतुक आहे यांचं. करेल एक मोठा फटका मारत असताना 12 बॉल मध्ये सामना संपलाय. फलंदाज प्रथमेश ठाकरेने अभिनंदन केली आहे. आणि जय श्रीराम टीम ही विन झालेली आहे. दर्शकों में चौका प्रतिमेश की बल्लेबाजी अगर आपको अच्छी लगी है तो जोरदार तालियां बजाइए. क्या बल्लेबाजी की है, शानदार प्रदर्शन करता और आपण तक बनाएगा आपका नाम भी बनेगा, ये बनाएगा नेम फेस केलंय. आणि विदाऊट म्हणजे समोरच्याला एकही बॉल न करता स्वतःने एकट्याने मॅच फिनिश केली. मी फर्स्ट टाइम बघितलंय. त्यासाठी प्रथमेश ठाकरेचं अभिनंदन. चला आता आपण भेटूया. मी इथे आली आहे. इथे मला नितीन सर भेटले आहे. हे त्यांना महाराष्ट्रात हिस्ट्री कॉमेंटेटर म्हणून 29 पुरस्कार भेटले आहेत. छोटीशी मुलाखत घेऊया आपण यांची. सर, तुम्हाला कसं वाटत आहे इकडे कॉमेंट्री करायला? नाही, कॉमेंट्री करायला खूप बरं वाटतंय. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑल इंडियाचे सर्व प्लेयर नितीन वारे जे आयोजक आहेत मुख्य या स्पर्धेचे त्यांना बोलवलेलं आहे. आणि खास करून मीरा भाईंदरच्या नवीन तरुणांना जी संधी दिलेली आहे, म्हणजे जेणेकरून एक चांगलं प्लॅटफॉर्म उभं राहील आणि आपल्या मीरा भाईंदरचा एक तरी खेळाडू ISPL किंवा IPL मध्ये जाऊन आपल्या मीरा भाईंदरचं नाव लौकिक करेल. आणि त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं जेव्हा ते गोव्याला गेले होते का बाबा आपल्याला सुद्धा काहीतरी क्रिकेटमध्ये एक नवीन स्पर्धा आपल्याला बनवायची आहे बिग बॅश प्रमाणे. आणि बघा आयोजन नियोजन बरोबर म्हणजे नितीन वारेंची बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. खूप चांगली अरेंजमेंट हो, कारण ऑल इंडियातून जेवढे प्लेयर येणार आहेत त्यांचे प्रत्येक संघाचे संघ मालक आहेत, त्यांच्यावरती जबाबदारी सुद्धा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र हिंदुस्थानचे जे नामवंत समालोचक आहेत, जे नामवंत अंपायर आहेत, सगळ्यांना सुद्धा सुवर्ण संधी नितीन वारेंजींनी दिलेली आहे. बरोबर, त्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. त्याच्याबद्दल एक शायरी मगाशी बोलला होता, ती परत रिपीट करणार? हो बघा, कारण नितीन वारे माझी एक खासियत आहे का मी कुठेही गेल्यावर शायरी बोलतो, हिस्ट्री सांगतो. तर या जगातल्या सगळ्यात श्रीमंत झाडाला साग म्हणतात. शिवशंकर भोलेनाथांच्या पिंडीला जो विळखा घालून बसतो त्याला नाग म्हणतात. आई भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना जी तलवार तुम्ही बघत आहात टॉस झाले आहे रॉयल केबी बॉयज. बघूया आता ते काय घेत आहे, काय चूज करत आहे, बॉलिंग या बॅटिंग. आणि या सगळ्यात प्रथम टॉस जिंकणं तर या मैदानावर आता तरी खूप गरजेचं आहे. असे भरपूर कमी ग्राउंड आम्ही बघितलं तिथे टॉस जिंकणं खूप महत्वाचं आहे. आणि काय अपेक्षा असतील आयकॉन म्हणून?
तर अपेक्षा आहे, पण क्रिकेट आहे. कारण मिलन पाटीलजी आणि पांडुरंग वाडेजी, कारण ह्या दोन्ही कॅप्टनच्या जे आता आयकॉन आहेत ना, म्हणजे म्हणतात ना, शेर और बब्बर शेर की लढाई अब देखने को मिलेगी. चला तर जास्त वेळ आपल्याकडे नाही. दोन्ही कॅप्टन्सना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक तुमच्या सामन्यासाठी. आणि चला इकडे वळूया बॉक्स मध्ये. सर्व दिग्गज लोक जसे दिग्गज 6 बॉल मध्ये 1 रन पाहिजे आहे. पहिला आणि शॉट बॉल झाला आणि हा बॉल फेकला आता राज सिंगने. झाला. मॅच विन झाली आहे रॉयल केबी. हा सामना फिनिश. महत्वाची होती. चला मॅच आम्हाला सुरुवात करायची आहे. रोहित कोहली प्लीज वेलकम. व्यासपीठावर या. यू कलेक्ट मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, टी शर्ट्स, फ्रूट बास्केट. प्रणय कोहली तुम्ही सुद्धा या. फ्रूट बास्केट तुम्ही बघत आहात. जबरदस्त परफॉर्म तुम्ही बघितला. आणि मी सांगितलं होतं ना, कारण या मॅचचा सध्या तरी जंगलाचा राजा कोणतरी एकच असेल. फ्रूट बास्केट तुम्ही बघतायत. कमीत कमी 5 ते 6 वेगवेगळे फ्रुट्स तुम्ही बघतायत. त्याच्यानंतर की बॅग करून तुम्ही ही बॅग बघतायत. त्यानंतर जर बघितलं तर बॅग जी ती स्पोर्ट्स यांच्याकडून ही जी बॅग तुम्ही बघत आहात, जी मिळते रोहित कोहिंडे याला अप्रतिम. कारण एखाद्या चांगल्या टीमच्या अगेन्स्ट जर गोलंदाजी करायची असेल आणि चांगल्या फलंदाज रोहित, सगळ्यात प्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्या वेळेला कारण बरं ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची होती. पहिली मॅच तू बघितलीस आणि जेव्हा गोलंदाजी जेव्हा करत होतास, कुठल्या प्रकारचं दडपण होतं का? नाही, दडपण तर नव्हतं, पण पहिली ओव्हर जी आमच्या राज सिंगने टाकली, त्याच्यात जो प्रथमेश टाकलेचा विकेट मला मिळाला, तिथे आमचं दडपण थोडं कमी झालं 50%. गोलंदाजी करताना सगळ्यात मोठी आतापर्यंत तू विकेट घेतली. खूप अभिमान, प्राऊड तुला झाला. अशा म्हणजे जी विकेट घेतलीस गोलंदाजी जेव्हापासून आतापर्यंत टेनिस तू खेळतो, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची विकेट कोणाची घेतलीस? सगळ्यात महत्वाची असं नाही की मी जेव्हा सर्वप्रथम लेदर क्रिकेट चालू केलं तेव्हा मी पहिलीच मॅच खेळत होतो आणि समोरच्या टीमचे 4 विकेट बाकी होते आणि त्यांना जिंकायला 6च रन पाहिजे होते आणि ती मी एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट काढले आणि ती मॅच आम्ही जिंकली होती. बरोबर रोहित, कारण मॅचच्या तिकडे सुरुवात होते. कॉंग्रॅच्युलेशन्स तुझा परफॉर्म. तर रासिंग प्लीज तुम्ही इकडे. रासिंग आयकॉन खेळाडू. आता जी मॅच झाली त्याचे विनरला आता आपण भेटूया रॉयल केबी. छोटीशी मुलाखत आता त्यांची घेऊया. त्यांना कसं वाटतंय विचारूया. कसं वाटतंय मॅच विन करून? खूप चांगलं वाटतंय, कारण आम्हाला एक मॅच कमी खेळायला माहितीये आणि आम्ही सुपर 8 मध्ये गेलो. त्याचा आनंद आहे. खूप चांगली मॅच घेतली तुम्ही, कारण का मी आधीची मॅच बघितली आहे. कारण मला वाटलेलं त्यांनी म्हणजे 12 बॉलमध्ये 57 रन मारलेले. तोच पहिला विकेट तुम्ही घेतलाय, त्याच्याबद्दल काही बोलू इच्छिता का तुम्ही? त्याचं सर्व क्रेडिट मी माझ्या पहिल्या गोलंदाजी टाकणाऱ्या बॉलरला राज सिंगला देईन, की त्याने अचूक टप्प्यावर बॉलिंग टाकून त्याचा विकेट घेतला आणि तिथेच आम्ही अर्धी मॅच जिंकलो. थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक. इथे सर भावेश पवार आलेले आहेत मॅच बघायला आणि फर्स्ट टाइम ते मीरा भाईंदर मध्ये आलेले आहेत. ते भिवंडी मधून आलेले आहेत आणि गोडसे बी या टीमचे प्लेयर आहेत. ते बेस्ट प्लेयर आहेत. तर चला छोटीशी मुलाखत घेऊया आपण त्यांची. तर फायनली मी सर भावेश पवार यांची एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला, पण काही टेक्निकल इश्यूमुळे व्हॉइस कॅप्चर झाला नाही. पण मुलाखत खूप चांगली झाली आणि मी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला इथे कसं वाटत आहे. मीरा भाईंदरमध्ये हा त्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, तर त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला आहे. ते बोलले आहेत की नितीन वारे सरांनी खूपच चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज केला आहे आणि त्यांचा हा फर्स्ट मीरा भाईंदरमध्ये सामना आहे. तर तेही खूप एक्साइटेड आहे आणि त्यांनाही खूप आवडलं आहे आणि मी त्यांना फायनली बेस्ट ऑफ लक केलं आहे. मी पण एक खेळाडू आहे. एवढंच सांगेल की खेळल्याने आपलं आयुष्य चांगलं होतं, मन किंवा आपली तब्येत व्यवस्थित राहते. सगळा स्ट्रेस मेन म्हणजे दूर होतो. तुम्ही दिवसभर कितीही काम करा, संध्याकाळी 1-1.5 तास जरी तुम्ही काही खेळलात, कोणताही गेम असो, क्रिकेट खेळा, व्हॉलीबॉल खेळा किंवा तुम्ही ग्राउंडला चाललात, तरी पण तुमच्या दिवसभराचा सगळा ताण निघून जातो. म्हणून खेळायला आम्ही आमच्या आयुष्यामध्ये प्राधान्य जास्त देतो आणि सगळ्यांनी खेळलाच पाहिजे. एवढंच सांगा. आपण भेटूया ज्यांनी पूर्ण ग्राउंडची स्टेजची अरेंजमेंट केली आहे. सिटी डेकोरेटर अक्षय सॅनी यांना.
तर थोडीशी मुलाखत त्यांची पण घेऊया. तर बोला तुम्हाला कसं वाटतं आणि ही सगळी पहिल्या arrangement तुम्हाला कशी वाटली? मॅच रासलिंग यांनी 11 चेंडूमध्ये अभी कैसा लग रहा है ये पूरा धावा अरेंजमेंट केल्या. करके आपको कैसा लग 6 रहा है? षटकार मारून जितना अनोखा भी विक्रम स्टेज आपने तिकडे केला. बनाया पूरा पहिल्या बैनर दिवशी के साथ आपने उमेश बनाया, वैती यानी त्यांनी बैनर आपने प्रिंट किया और 17 स्टेज पे चेंडूमध्ये आपने सुद्धा हा ये रेकॉर्ड बनाया. केला होता. आप उनके फ्रेंड हो या मैं इनका फ्रेंड हूँ, खास फ्रेंड। खास फ्रेंड है? हम भी इनके कॉलेज फ्रेंड है, स्कूल फ्रेंड है. त्यानंतर गणेश जाधव यांनी 17 चेंडूमध्ये यानी सब 59 धावा आप केल्या. friend 6 षटकार आणि 2 चौकार. त्याच्यानंतर अशरफ खान यांनी 17 चेंडूमध्ये 6 सिक्स आणि 3 चौकार. मात्र कालच्या दिवशी सांगितलं होतं तर आज सपोर्ट करोगे. इससे अच्छा करेंगे। सगळे सुपर से डुपर सुपरस्टार मेरे को बोला है अक्षय सैलेन के लिए रिद्धि सिद्धि डेकोरेटर। अवधित राहणार नाही. मैंने जो स्टैंड बोला था 4 स्टैंड बोला था, लेकिन चेंडूमध्ये अक्षय सैलेन की बॅटिंग ये दिलिया क्या बोलते दिल दरिया है। उन्होंने मेरे को 6 स्टैंड बांध के दिया और जो कोई भी कम पढ़ने नहीं दिया। म्हणजे इसके लिए मैं बहुत ही अक्षय सैलेन का आभारी हूँ। धन्यवाद। यांनी सुद्धा 5 Actually, विकेट यही फ्रेंडशिप आपल्या होती है. नावावर केल्या होत्या. थँक्यू हा अक्षय रेकॉर्ड आहे. आजच्या क्रिकेटच्या आयोजनाची चर्चा करतात सारे, जो आयुष्यात कधी न हारे त्याचं नाव नितीन वारे. तर बघा प्रत्येक गोष्टीकडे लक्ष, कारण आज आमचं व्यासपीठ फुललेलं आहे. अहो सूर्याची खरी ओळख कशी होते? त्याच्या किरणांनी होते. मंदिराची खरी ओळख कशी होते? देवाच्या मूर्तींनी होते. समुद्राची खरी ओळख त्याच्या लाटांनी होते आणि व्यासपीठाची खरी ओळख प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित होते. वेलकम वेलकम सुस्वागतम. तर बघा कारण 2 ऑर्डर इकडे आहेत. मॅच अजून साहेब म्हणजे राज खोपकर साहेब आहे, हे पोलीस एपी आहे. तर छोटीशी त्यांची मुलाखत घेऊ कारण का त्यांचा आवाज बसलेला आहे. तर आपल्याला हेल्प करत आहे नितीन सर. प्लीज आपण त्यांच्याकडून थोडीशी हेल्प घेऊया. धन्यवाद. आज आपल्या जोडीला सन्माननीय मॉन्टी सर जे महाराष्ट्र पोलीस दलाची जी शान आहे, 3 स्टार API म्हणून कार्यरत आहेत. पण पोलीस दलात जरी असले तर त्यांचं क्रिकेटवर एक जे अनोखं नातं जुडलेलं आहे, म्हणजे चाफ्याचं त्याचं सुगंधाशी जसं नातं असतं तसं मॉन्टी सरांचं कॉमेंट्रीशी नातं जुळलेलं आहे. आणि या महाराष्ट्राचा असा कुठला कानाकोपरा नाही आहे. बरेच अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत. आताच 3 दिवस ते पलटणला होते. पलटण म्हटलं तर निंबाळकर घराणं आणि त्या पलटण मध्ये कॉमेंट्री करून आल्यामुळे थोडासा आवाज त्यांचा बसलेला आहे. पण आज खूप अभिमान प्राऊड फील होतोय का माझ्या जोडीला मॉन्टी सर इकडे आहेत आणि कॉमेंट्री मधील त्यांचं जे नॉलेज आहे, त्यांचे जे शब्द आहे, मराठी भाषेवर त्यांची जी पकड आहे, बरोबर, त्याबद्दल मॉन्टी सर तुम्हाला हेड्स ऑफ आहे, मानाचा मुद्रा आमच्याकडून. आणि आज बघा एवढं प्रेम असून सुद्धा, आज आवाज बसलेला असून सुद्धा मॉन्टी सर पूर्ण दिवस आज इकडे अवेलेबल आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे म्हणतात ना, जर कोणावर इतिहास लिहायला जर मला वेळ आली, कोणावर पुस्तक लिहिण्याचं माझ्यावर जर वेळ आली, खास करून स्पेशल कॉमेंट्रीसाठी, तर सगळ्यात प्रथम पुस्तक मी मॉन्टी सरांबद्दल मी बनवेन. मी आज हो हा पूर्ण दिवस म्हणजे इकडे राहून बघा. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो का क्रिकेटवर असलेलं प्रेम हे त्यानं इकडे थांबून ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे जे गुरुवारी आहेत हरीश पंड्या सर, म्हणजे राजभाषा हिंदी भाषेवर जर प्रभुत्व कोणाचं असेल, म्हणजे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाले आहेत, महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्याच्यानंतर मराठी मधलं मी जर आवर्जून कोणाचं नाव घेईन तर बाल सुब्रमण्यम अय्यर. म्हणजे हे जे तिघांचं जर म्हटलं ना तर ब्रह्मा, विष्णू, महेश, अमर, अकबर, अंतोनी अशी या सगळ्यांची खासियत आहे. तर धन्यवाद. आज 2,15,000 दर्शकों ने आज के दिन का खेल देखा है और 8 लाख का प्रैक्टिकल फिगर पूरा करने के लिए 1,000 अंग संख्या पर आना बाकी है. तो बढ़ने का नाम जिंदगी करते होने वाला मेरा पार्टी 2024 2 ओवर के बाद 14 सागर आज के दिन का आखिरी मुकाबला तीसरा ओवर के स्पीड मध्ये बोलतात आहे. और स्टॅकरेन पर बल्लेबाज ज्यात मॉन्टी सरांनी सांगितलं बाल सुब्रमण्यम मॉन्टी सर जसं आजच्या डेटला कुणाल दाते, चंदू शेट्टे आणि मनीष पाटील, प्रमोद शेट्टी. आता मला वाटतं ह्यांनी त्यांना
चांगली गोष्ट आहे. आवाज बसल्यामुळे ते तुम्हाला ठीक आहे, चालेल. तुम्ही आलात ना, ही मोठी गोष्ट आहे. थँक्यू आणि थँक्यू फॉर इंटरव्ह्यू. फ्रेंड्स, तुम्ही बघत आहे, आपण जेव्हा सकाळी आलेलो तेव्हा स्टेडियम एवढा भरलेला नव्हता, पण हळूहळू हा स्टेडियम आता गच्च भरत चाललेला आहे. आणि मॅच बघायला आजूबाजूकडून म्हणजे गावातली सगळी माणसं आणि भाईंदर, मीरा भाईंदरच्या आसपास सगळे लोक इथे मॅच बघायला आले आहे. आणि आता तर 12 वाजले आहे, अजून हा क्राऊड वाढणार आहे. तर बघूया आता हा क्राऊड कितपत जातो. तुम्ही तुम्हाला सगळं अपडेट करत राहीन. आजच्या दिवसाचं मी सगळं अपडेट आज इथे घेणार आहे. एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, जर तुम्हाला या टुर्नामेंटची सगळी डिटेल्स लाईव्ह बघायची असेल तर यूट्यूबवरती चॅनल आहे 7070 स्पोर्ट्स. ह्याच्यावर जाऊन तुम्हाला या टुर्नामेंटची सगळी डिटेल्स आणि कोणते संघ कोणाकोणाबरोबर खेळत आहे, कोण विन झाले, कोण हरले, या नेक्स्ट मॅचमध्ये कोणाची म्हणजे सामना होणार आहे, ही सगळी डिटेल्स तुम्हाला 7070 स्पोर्ट्समध्ये बघायला भेटेल. तर नेक्स्ट मॅच झाली नागवा आणि ठाकूर 11 मध्ये आणि त्यात ठाकूर 11 विन झालेले आहे. आणि हे आहे विशाल कांबळे यांनी मॅन ऑफ द मॅच घेतलेली आहे या टीम मधून. पूर्ण टीम विशाल कांबळेचा चेअरअप करत आहे आणि का नाही केलं पाहिजे, नक्कीच केलं पाहिजे. तर आम्हीही सर विशाल कांबळे यांना मनापासून अभिनंदन करतो. तर चला फ्रेंड्स, फायनली मला मीरा भाईंदर बिग बॅगचे ऑर्गनायझर भेटलेले आहे. आपण त्यांची आता थोडीशी मुलाखत घेऊया, त्यांना विचारूया त्यांना कसं वाटतंय आणि त्यांच्या डोक्यात हे थॉट्स कसे आले हे त्यांनाच विचारूया. तर नितीन सर, तुमच्या डोक्यात हे थॉट्स कसे आले आणि तुम्ही हा विचार मांडला कसं की आपण हे स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेट ऑर्गनाइज केलं? एक्झिबिशन मॅच देखील माझ्या लक्षात तेव्हा आलं जेव्हा मी गोव्याला फिरायला गेलेलो. मी कॉमेंटेटर मनीष पाटील, तर आमचं असं ठरलं की एक मॅच ठेवूया. एवढी मोठी मॅच ठेवायचं ठरलं नव्हतं, मॅच ठेवायचं ठरलं, पण झाली, सक्सेस झाली आहे. आता बघूया पुढे काय भेटतोय, अजून खूप रिस्पॉन्स भेटतोय. तुम्हाला आता कसं फील होत आहे, कारण 3 दिवस झाले आहे आणि खूप सक्सेसफुली झाले, तुम्हाला फील कसं होतं? फील तर खूप चांगलं होतं, कारण सगळ्यांचे रिव्ह्यू चांगले येत आहेत. आणि मेन म्हणजे 7070 स्पोर्ट्स तारीफायचं खूप मी आभारी आहे की त्यांनी मला लाईव्हच्या युट्यूबवर जे चाललं सेक्शन चालू आहे ते त्यांनी केलं आहे 7070 स्पोर्ट्सने. मी पण बघत आहे, खूप म्हणजे खूप व्ह्यूज येत आहेत त्याच्यावरती. तर तुमच्या म्हणजे मेन ऑर्गनायझरला आता आपण बोलूया. पांडुरंग वारे, संस्थापक पांडुरंग वारे, एनपी स्पोर्ट्स. आपल्या बरोबर आता आहे श्री पांडुरंग वारे, एनपी स्पोर्ट्सचे संस्थापक, बिग बॅशचे संस्थापक एनपी स्पोर्ट्स मधून. तर आपण त्यांना विचारूया त्यांना कसं वाटतंय की त्यांच्या मुलांनी हे सगळं केलंय, त्यांना कसं फील होत आहे. सांगा तुम्हाला कसं फील होत आहे? काय एकदम चांगलं फील होत आहे. म्हणजे मुलावरती प्राऊड वगैरे चांगलं केलंय आणि असंच प्रत्येक वर्षी पण करायला पाहिजे आता इथून. आता तर मला वाटतं हे दरवर्षी होत राहील आणि ह्याच्याहून चांगलं होईल, मला असं वाटतं. हो बरोबर, होणार याच्याहून चांगलं होईल. आणि तुमचा आशीर्वाद असल्यावर तर होणारच. माझा तर आहेच आशीर्वाद, माझा आशीर्वाद राहणारच त्यांना. दरवर्षी पण असले पाहिजे. हो आहे, मी तर आहेच, इथंच आहे. आणि थँक्स त्यापेक्षा पण पुढच्या वर्षी पावसर वगैरे सगळे जे हे पडतील आणि स्वतः होऊन येतील पावसर वगैरे सगळे. आपल्याला कुठे जायची वगैरे गरज नाही पडणार. चला, तर थँक्स नितीन वारेसाठी की त्यांनी मला इथे बोलवलं आणि मला हे कॅच करण्यासाठी संधी दिली. तर थँक्यू नितीन, माझा स्कूल फ्रेंड पण आहे. तर थँक्यू नितीन, थँक्यू टू स्वाती. तर ऑलमोस्ट सगळी डिटेल्स देऊन झाली, पण इकडे यायचं कसं आहे हे मी तुम्हाला सांगते. इकडे येण्यासाठी हा ग्राउंड आहे RK क्रिकेट ग्राउंड भाईंदर वेस्टमध्ये. जर तुम्हाला माहीत असेल मुर्दागाव भाईंदर वेस्टमध्ये, त्याच्याही पुढे यायचं आहे. आणि पहिला जो चेकपोस्ट येतो तो येण्याच्या आधी जो चेकपोस्ट, एक ब्रिज क्रॉस केल्यानंतर जो चेकपोस्ट येतो ना, तो ब्रिज आपल्याला क्रॉस करायचा नाही, त्याच्या आधीच राईट घेऊन एका गल्लीत जायचं आहे. जसं तुम्ही बघत आहात या व्हिडिओमध्ये, हा वे आल्यानंतर आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे. तसं तर प्रत्येक स्पॉटला जागोजागी बॅनर लावलेले आहे आणि ॲरो मार्क पण दिलेला आहे, तर काही असं प्रॉब्लेम होणार नाही. तर तुम्ही ॲरो मार्कला पण फॉलो करून येऊ शकता.
आणि मॅपमध्ये पण टाकू शकता तुम्ही आर के क्रिकेट ग्राउंड मुर्दा गावाच्या पुढे भाईंदर वेस्टमध्ये. तरी काही इन्फॉर्मेशनची गरज असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर फायनली चला भेटूया संडेला फायनल मॅचमध्ये.